एकनाथ शिंदेंमुळे मनसेला महायुतीत सामील होता आलं नाही। मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर। मुंबई महापालिका निवडणुकीची राज ठाकरेंनी घेतली आढावा बैठक। मोर्चे काढून सरकारवर अविश्वास दाखवू नका, मंत्री पंकजा मुंडेंनी टोचले कान। बीडचं राजकीय पर्यावरण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुधारू शकतात अशी प्रतिक्रिया। बीड प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव, पण राजीनामा दिला नसल्याचं मुंडेंकडून स्पष्ट। मंत्रिमंडळ बैठकीलाही लावली हजेरी। मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हत्या प्रकरणात कोणत्याही आरोपीला सोडणार नाही, कठोर शिक्षा होणार, फडणवीसांचं आश्वासन। महाराष्ट्रात एचएमपीव्ही विषाणूची धडक, नागपुरात आढळले 2 रुग्ण, दोन्ही मुलं औषधोपचारानं घरच्या घरी आजारातून बरी। संभाजीनगर ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीचे एक्सक्लुझिव्ह फुटेज पुढारी न्यूजच्या हाती। बहिणीच्या प्रेमाला विरोध असल्यानं चुलत भावानं डोंगरावरून खाली ढकललं। डोंगरावरून पळ काढताना आरोपी ऋषिकेश कॅमेऱ्यात कैद। नाशिकमध्ये मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना आईवडिलांची आत्महत्या। शहा दाम्पत्याच्या आत्महत्येनं खळबळ, कारण मात्र अद्याप अस्पष्ट। नागपूर शहरातील मार्टिन नगर परिसरात पती पत्नीची आत्महत्या, गळफास लावून संपवलं जीवन। घरच्या परिस्थितीला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल। अभिनेता सलमान खानच्या घराच्या सुरक्षेत वाढ। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत गंभीरतेने विचार। घराला बुलेट प्रूफ खिडक्या बसवल्याची माहिती। टॉरेस कंपनी फसवणूक प्रकरणी आतापर्यंत 3घांना अटक, दोघांचा शोध सुरू। आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला निकाल। अरविंद केजरीवालांची प्रतिष्ठा पणाला। Thank you.